राष्ट्रवादीची स्थापना झाली. राष्ट्रवादीमध्ये आम्ही पवार साहेबांनी आवाहन केलं. पवार साहेबांच्या बरोबर अनेक वेळा बैठका झाल्या. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब अनेक वेळा आमच्याकडे आले. आम्ही त्यांच्याबरोबर बैठका घेतल्या. आम्ही तयार झालो सगळे लोक महाराष्ट्रामधल्या आणि सगळ्या तमाम लोकांनी. त्यावेळेस बाबासाहेब कुपेकर साहेब त्यावेळेस काही गोष्टीला साक्षीत आम्ही पवार साहेबांकडे बसायचो बोलायचो. त्यावेळेस त्यांना सगळ्या अनेक गोष्टी माहिती आहे. आणि मग त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये आम्ही विलीन झाल्याच्या नंतर आपल्याला सगळ्याला आश्चर्य वाटेल. परभणीला तो जो विलिनीकरणाचा सोहळा झाला जयंतरावजी, विलिनीकरणाचा राष्ट्रवादीमध्ये आमच्या पार्टीचा सोहळा झाला. त्या स्टेडियमलाच आम्ही सोहळा घेतला होता. स्टेडियमला जे परभणीचं मोठं आहे स्टेडियम, त्या स्टेडियमवर सोहळा घेतला. लाखो लोक त्या सोहळ्याला आले. पवार साहेबांना भुजबळ साहेबांना त्यावेळेस आश्चर्य वाटलं की एवढी लोक तुमच्या पार्टीचे इथं येऊ शकतात. कुणालाही गाडीचं भाडं नाही, कुणाला ₹1 नाही, कारण अलीकडच्या काळामध्ये ते पुष्कळ सवय लागलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एकही काही दिलेलं नसताना लाखो लोक आले आणि तिथं विलीनीकरण झालं. त्याच्या माध्यमातून पार्टीचं आम्ही काम करत राहिलो आणि आज सगळ्यापर्यंत निश्चितपणाने आलो. आणि म्हणून हे काम माझ्यावर जी जबाबदारी देण्याचं काम दिलं असेल ती जबाबदारी प्रामाणिकपणानं पार पाडावं, त्याला न्याय द्यावं, हीच भूमिका मी आजपर्यंत घेतलेली आहे. ती भूमिका घेत असताना माझ्या हातातून अनेक चुका कदाचित झाल्या असतील, अनेक माणसं दुखावलेली असतील, अनेकांना वाईट वाटलं असेल. ते केवळ मी जाणीवपूर्वक कुणाला तशा पद्धतीचं वागलोय, कोणाचं मन दुखवलंय किंवा अन्य काही केलंय असा तो उद्देश कधी नव्हता, आजही नाही, पुढेही असणार नाही. पण केवळ त्या वेळेची गरज, पक्षाची गरज असेल, संघटनेची गरज असेल, कुणीतरी वाईट बोलावं लागतं, कुणीतरी थोडीशी कडक भूमिका द्यावी लागते चांगल्यासाठी, त्या व्यक्तीची असेल, समाजाची असेल किंवा संघटनेची किंवा पक्षाची असेल. त्याकरताच तशी मी त्यावेळेस भूमिका घेण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळं कुणाचे काही मन दुखावलं असेल तर निश्चितपणे मी या त्यांना दिलगिरी व्यक्त करेल. परंतु आज आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येनं आणि थोड्या मोठ्याच्या आशीर्वाद या ठिकाणी उपस्थित राहून मला दिला, याची शिदोरी पुढच्या काळामध्ये सामाजिक काम करत असताना राजकीय, कारण माझा पिंड हा सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड आहे. समाजाचं काम ते शेवटपर्यंत करतच राहणार. परंतु राजकारणामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले, ज्यांनी ज्यांनी प्रेम दिले, त्या सगळ्याचा आशीर्वाद आणि प्रेम घेऊन या राज्याचं, ज्या मराठवाड्यातून मी आलो त्या मराठवाड्यात या राज्याचे जे काही प्रश्न आहेत, ज्या अडीअडचणी आहेत, ते सोडवण्याच्या कामी माझा हातभार चांगल्या दृष्टीने लावो, खाली वाटा त्या ठिकाणी आपला लावो, एवढंच माझं या जो ईश्वर आहे, आज विठोबाचा आहे, एकादश आहे, आषाढी एकादशी, हे मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या भल्याकरता साकडं घातलं, त्याला माझंही या निमित्तानं साकडं की त्याला खालीचा वाटा या राज्याच्या भल्याकरता निश्चितपणाने लाभो. आपल्या या इथपर्यंत येत असताना आई वडिलांचा जसा मला आशीर्वाद लाभलेला आहे, कार्यकर्त्यांचा सहकार्य लाभलेलं आहे, तशाच पद्धतीचा माझ्या पत्नीचा सुद्धा निश्चितपणे याच्यामध्ये फार मोठा शिवाचा वाटा आहे. असं म्हटलं तर भाऊ आहेत, सगळे गावातले असतील, जिल्ह्यातले असतील, सगळ्यांनी त्या काळामध्ये मला सहकार्य केलं, आशीर्वाद दिले. तर सगळ्यांचाच मी आभार राहील. आणि आई बाबांकडे मी एवढीच प्रार्थना करेन की आपण जो आशीर्वाद केलाय, सत्कार केलाय, या सत्कारातून उतराय होण्याचं काम, चांगलं काम जे असेल ते करण्याच्या करता मला शक्ती लाभो, चांगली बुद्धी लाभो. आणि तेवढीच प्रार्थना मी आई बाबांकडे करतो. हीच मी विनंती करून हा पुणे जिल्ह्याच्या वतीनं बेनके साहेबांनी, नानांनी, सगळ्या सहकार्यांनी माझा या ठिकाणी सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. मुख्यमंत्री साहेबांचं, जयंतरावजीचं, बाबांचं आणि पाचव्याचं सगळ्यांचं परत एकदा आभार मानून माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधानसभेचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब कोटेकरजी यांना विनंती आहे त्यांनी आता या ठिकाणी मार्गदर्शन भाषण माझे स्नेही